नमस्कार, मी समीक्षा रेसिपीजमधून बोलत आहे. आज आपण बॉर्बनचा होममेड केक करणार आहोत. साध्या व सोप्या पद्धतीने हा केक बनवलेला आहे. हे जे वरचं टॉपिंग आहे ते जामचं आहे. त्यासाठी आम्ही 5 बॉर्बन घेतलेले आहेत. बिस्किटं वेगळी करून त्यातली क्रीम बाजूला काढायची. त्या क्रीमला नंतर तुम्ही सजावटीसाठी जे डार्क चॉकलेट घेतलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करण्यासाठी त्याचा वापर करू शकता. मी पूर्णपणे ती क्रीम बाजूला काढली आणि एका ठिकाणी बिस्किटांचा चुरा मिक्सरमध्ये घातलेला आहे. आता त्या क्रीमचा उपयोग आपल्याला सजावटीसाठी होणार आहे. ब्राऊन बिस्किटांचा चुरा मिक्सरमध्ये चांगल्या पद्धतीनं ग्राइंड करून घ्या आणि जी काय क्रीम काढलेली आहे त्या क्रीमची आपण सजावटीसाठी ती बाजूला ठेवण्यात आलेली आहे. छान असं मी ग्राइंड करून घेतलं आहे. तयारी करण्यासाठी जे काय मी त्याच्यामध्ये टाकणार आहे ड्रायफ्रूट्स, त्या ड्रायफ्रूटला अगोदर मी मैदा लावून घेतला आहे. त्याच्यामध्ये काजू, बदाम, मनुका काळे आणि थोडीशी टुटी फ्रुटी पण हे केली आहे. केक ज्या भांड्यामध्ये मला बेक करायचा तर त्या भांड्यामध्ये मी मीठ आणि थोडंसं ते भांडं झाकून ठेवलं आहे, जेणेकरून बेक करण्यासाठी त्याला चांगला स्पेस मिळेल. त्यासाठी प्रीहीट केलेलं आहे मी ते. आता मी भांड्याला अगोदर चांगलं तूप लावून थोडंसं पावडर डस्ट करत आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण ग्राइंड केलेल्या बिस्किटांमध्ये थोडं करून दूध घालणार आहे. मी 5 बिस्किटांसाठी मला किमान 400 ml असं दूध लागलेलं आहे. मी थोडं टाकून ते छान असं थोडंसं क्रीमी टेक्स्चर येण्यासारखं मी त्याला छान असं ढवळून घेत आहे, एकजीव करून घेत आहे. आपल्याला हवी अशी कन्सिस्टन्सी भेटत नाही तोपर्यंत आपण ते दूध घालून 400 ml दूध हे हळूहळू घालून त्याच्यामध्ये मिक्स करण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे. त्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट अगोदर घालून घेणार आहे. अर्धे त्यात घालणार आणि अर्धे वरूनही सजावटीसाठी ठेवणार आहे. आता थोडंसं ते हळूहळू विस्कच्या मदतीने ते मधून कट करून साईडने असं गोल फिरवून घ्यायचं. जास्त हलवण्याचा प्रयत्न करायचा नाही, फक्त थोडंसं मिक्स होईल असं ढवळत राहायचं. आता त्याच्यामध्ये फक्त अर्धी पुडी असा इनो घालून त्याच्यावर दूध ओतायचं, म्हणजे बेकिंगला छानसं त्याला फुलण्यास मिळते. मी अर्धं इनो घालत आहे आणि त्याच्यावर लगोलग थोडंसं दूध घालत आहे. दूध घातल्यानंतर थोडंसं ते पटकन मिक्स करून मोल्डमध्ये पटकन टाकण्याचा प्रयत्न करायचा. माझं पूर्णपणे ते मिक्स करून झालेलं आहे. आता मी मोल्डमध्ये कुकरचं भांडं घेतलं आहे, जेणेकरून ते केक आपल्याला बेक होण्यास जास्त स्पेस मिळतो. मी 10 मिनटं अगोदरच प्रीहीट करून घेतलेलं आहे कढाईमध्ये. फुल गॅसवरती मी 10 मिनटं कढाई गरम करून ठेवलेली आहे. आता मी त्या कढईवर असं झाकण घालणार आहे, जेणेकरून केक फुलण्यामध्ये मदत होईल. सुरुवातीला मी ताट ठेवलं होतं, पण नंतर थोडंसं आणखीन उंच असं हाईट देणारं मी घमेलं ठेवणार आहे. 15 ते 20 मिनटं, जास्तीत जास्त 25 मिनटं तुम्ही हाय लो फ्लेमवर ठेवा. बेक झालं का नाही म्हणून अधूनमधून चेक करत राहा. मी तसं ते व्हिडिओ दाखवलेला नाही आहे. हे पहा, पूर्णपणे कोरडी अशी टूथपिक जाईल असं मी ते चेक करूनच मग मी तो केक बाहेर काढला आहे. आता तो गार करण्यासाठी मी नॉर्मल टेम्परेचरला तो बाहेर ठेवलेला आहे. त्याच्यासाठी मला सजावट करण्यासाठी मी अगोदर तयारी करून घेतली होती. किती छान ड्रायफ्रूट्स वगैरे मिक्स असा बॉर्बनचा केक तयार आहे. आपण करून बघा नक्की घरी. आता मी त्याच्यासाठी अगोदर मी 2 असे लेअर करून घेतले होते. केकला मधून 2 असे कट करून घेतले होते लेअर. त्यासाठी मी साखर पाण्याचं वाटीमध्ये 5 चमचे साखर आणि त्याला मावेल एवढे पाणी असं घालून मी ते सिरप बनवलं आहे.
आता त्याला आपल्याला असेंबल करायचा. म्हणजे मी माझ्या पद्धतीने मला हवा असा जामचा केक. शुगर जाममध्ये तुम्ही काहीही टाकू शकता, क्रीम टाकू शकता, कॅडबरीचा फ्लेवर टाकू शकता, जाम टाकू शकता. मला जाम आवडतो फार, म्हणून मी अगोदर साखरचं सिरप घालून घेतलं आहे. त्याच्यावर मी आता किसानचा जाम, बघा तुम्ही पाहू शकता, किसानचा जाम मी त्याच्यावर स्प्रेड करत आहे हळूहळू असं. पूर्ण ते स्प्रेड झाल्यानंतर ना शेजारच्या पातेल्यात मी कंपाऊंड चॉकलेट डार्क हे मी डबल मोल्डवरती इथे तोडून घेतलं आहे ते चॉकलेट. आता ते मी जामच्या वरती पूर्ण कवर करत आहे ते चॉकलेटने. मी ज्यावेळेस ते चॉकलेट मेल्ट करत होते डबल मोल्डवरती, त्यावेळेस मी थोडंसं बटर पण घातलं होतं त्याच्यामध्ये आणि थोडंसं दूध पण घातलं होतं. आणि कारण त्याला पातळ अशी कन्सिस्टन्सी हवी म्हणून मी ते पातळ करण्यासाठी टाकलेलं आहे. आता मी पूर्ण चॉकलेटचा लेअर पूर्णपणे झाला की मी दुसरा लेअर त्याच्यावर चढवणार आहे. सेम तीच प्रोसिजर करायची आहे. तुम्ही अगोदर साखराचं सिरप त्याच्यावरती पूर्णपणे टाकून घ्या. त्याला चांगलं ऑब्झर्व म्हणजे असं शोषून घेईल इतपत ते तुम्ही त्याच्यावरती सिरप टाका. मग सेम प्रोसिजर जाम त्याच्यामध्ये वरती स्प्रेड करा, मग चॉकलेट स्प्रेड करा. मी लास्टला जे काय मी दुसरा लेअर ठेवल्याच्या नंतर ना जे मी वरती छान कॅडबरीचं कवर केल्यासारखं मी टाकलं, ते दाखवलेलं नाही आहे. पण डायरेक्टच मी केक तयार झालेला मी दाखवण्यात येत आहे. तरी पण तुम्हाला तेवढं कळेलच की मी सेम असे लेअर तयार केल्यानंतर ना शेवटचा टॉप टाकल्यानंतर ना मी त्याच्यावरती जाम न घालता फक्त चॉकलेटचं मी आवरण घातलेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीनं घरगुतीच मी केक केला आहे. ह्या टॉपवरती मी जाम न घालता डायरेक्ट सगळं चॉकलेटचं मी ते पातळ असं सिरप टाकून ठेवलं आणि नंतर मी साध्या जामचंच लेअर मी स्ट्रॉबेरीसारखं तिथं मी एक डेकोरेशन केलेलं आहे आणि ते सेट होण्यासाठी मी ते फ्रीजमध्ये मी 2 ते 3 तासासाठी ठेवलं आहे. माझ्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळं मी त्याची तयारी अगोदरच आदल्या रात्रीपासून केली होती आणि ज्या दिवशी वाढदिवस होता त्या दिवशी दुपारीच मी तो असेंबल करून सेट ठेवला होता फ्रीजमध्ये. मग संध्याकाळी तयार